देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. 4 जून 2024 रोजी निकाल लागणार. तत्पूर्वी राजस्थान फलोदी सट्टा बाजाराने त्यांचा अंदाज वर्तवलाय. नेमकं काय भाकीत केलं, कुणाचे सरकार येणार हे यांनी यात सांगितलंय. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार फलोदी सत्ता बाजाराच्या अंदाजानुसार भाजप उत्तर प्रदेशात 60 जागा जिंकू शकते. 2019 मध्ये भाजपने 62 तर 2014 साली 71 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांनी संयुक्त निवडणूक लढवली होती, पण त्यांना 80 लोकसभेच्या जागांपैकी केवळ 15 जागांवर विजय खेचून आणता आला होता. सट्टा बाजारानुसार मध्य प्रदेशात यावेळी भाजपला फटका बसेल असं म्हटलं जातं. 2019 मध्ये 29 पैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. यावेळी भाजपला 6 ते 7 जागांवर पाणी सोडावे लागेल असं म्हटलं जातं. सट्टा बाजारानुसार राजस्थानमध्ये एकूण 25 जागा आहेत. त्यातील 19 ते 20 जागा भाजप सहज जिंकेल, तर इंडिया आघाडी 5 ते 6 जागांवर विजय मिळवेल असंही सांगितलं गेलं आहे. तर हाय व्होल्टेज ड्रामा असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये फलोदी सट्टा बाजाराच्या भाजपच्या पारड्यात 19 ते 20 जागा टाकल्या आहेत. तर कर्नाटकमध्ये 18 ते 20 जागा भाजपला मिळू शकतात असंही सांगितलंय. सट्टा बाजारानुसार तेलंगणात भाजपला 11 ते 12 जागा, छत्तीसगडमध्ये 9, उत्तराखंडमध्ये 5, दिल्लीमध्ये 7, हिमाचल प्रदेशमध्ये 4, हरियाणात 4 ते 6, झारखंडमध्ये 10 ते 11 तर आंध्र प्रदेशमध्ये 9 ते 11 जागा जिंकू शकते. महाराष्ट्राविषयी काही भाकीत समोर आलेले नाही. सट्टा बाजाराचा कल एनडीएच्या बाजूने झुकलेला दिसून येतो, त्यामुळे एनडीएला जास्त भाव मिळालेला आहे. म्हणजेच पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा अंदाज यामध्ये वर्तवलेला दिसून येतो. इंडिया आघाडीच्या पराभवावर सर्वाधिक बोली लागत असली तरी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची सर्वात जास्त बोली लावण्यात आलेली दिसून येते. सट्टा बाजारानुसार एनडीएला जवळपास 350 ते 375 जागा मिळतील आणि काँग्रेसला 55 ते 70 जागा मिळतील असं म्हटलं जातं. 5व्या टप्प्यातील मतदानानंतर ही आकडेवारी असल्याचं सांगितले जात आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुर्तास धन्यवाद.